आता तुम्ही सांगितलं महाराज संसारात आलं तर तो करावा लागेल, महाराज तुम्ही सांगितलं संसार करावा लागेल तर आनंदानं करावा लागेल, महाराज तुम्ही सांगितलं आनंदानं करावं लागेल तर पैसे लागतील, मग आम्ही लागलो पैशाच्या मागे. पण मग हे सांगितलं की पैसा मात्र चांगल्या मार्गाने कमवायचा, ते पटकन डोक्यात घुसलंच नाही. ते आमच्या उडत गेलं तर आम्हाला डुकलीच लागायला आज ते कळलंच नाही आम्हाला. असं होत गुंतायचं नाही. पक्षी सुद्धा आपल्या अंगणात उतरल्यावर दाना मिळाला तर खातील आणि उडून जातील. आपल्याकडे वर्षभरात साठवलेलं आहे तरी पुढच्या वर्षी धान्य होईन का नाही, आपल्याला मिळन का नाही पुढच्या वर्षी. तुम्ही कधी जाणार आहे? काळ काय म्हणला, चला कधी जायचं आपल्याला. तुम्ही काय म्हणले, थांब थोडं. तुम्ही कवर ऐकन जोपर्यंत त्याला वरून आदेश येत नाही तोपर्यंत. एकदा वरून आदेश आला की तुम्हाला तर ठेवणार आहे का? तुम्हाला का म्हणतोय, तुमच्या माझ्या वयात फरक आहे. जर नैसर्गिकरित्या जर गेले तर तुम्ही अगोदर मी नंतर आहे. खरंय का खोटं आहे? हा, मध्येच काही झालं तर ती गोष्ट वेगळी, म्हणून मी तुमच्यावर सांगतोय. पण जर आपल्याला या वयातही दुःखापासून कसं मुक्त व्हायचं हे जर कळत नसेल, वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बालकाच्या. जर तुमचं वय वाढलं पण विचार जर वाढणार नसतील तर तुम्ही लहान बाळाप्रमाणे, लहान नाही कळत मरण जन्म, ते कुठेही धपकत, कुठे रोडवर पळत, काही खात, काही खेळत, त्याला कळत नाही. साप हातात धरायला ते घाबरत नाही, त्याला माहित नाही ना. पण आपल्याला जर माहिती असेल आणि तरीही आपण मात्र संसाराच्या, साधी गोष्ट आहे, शरीराला संसारात सोडायचं आणि मनाला परमार्थात सोडायचं, दोन गोष्टी करतात. काय म्हणलो मी? सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जय. अरे कमळाकडे बघा, चिखलातून उगवलाय, ते पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्याच्यावर पाणी टाकत ते ठेवीतच नाही अंगावर पाणी अंगाला लागू देत नाही. पाणी अंगाला लागू न देणार कमळ जर पाण्याबाहेर काढलं तर ते जिवंत राहू शकत नाही. तुम्ही संसारात शरीराला सोडायचं आणि परमार्थात मनाला सोडायचं. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी साधणार आहे तेव्हा मात्र तुम्हाला उत्तम गती मिळाल्याशिवाय राहणार नाही.